नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आणली आहे तुमच्या आवडीची ब्रेड पॅटीस चाट रेसिपी। चला तर मग सुरुवातीला आपण हिरवी चटणी करून घेऊया। त्यासाठी 4 ते 5 इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 4 ते 5, थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकले आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। हे आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊयात, त्याचं वाटण बारीक करून घेऊया। अशा प्रकारे हिरवी चटणी तयार केली आणि त्यात थोडंसं एक अर्धा चमचा मीठ टाकायचे। अशा प्रकारे ब्रेड चाट तयार करण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि चिंच गुळाची चटणी आणि दही इत्यादी साहित्य घ्यायचे। 2 बटाटे घेतले मी इथे उकडून, ते किसून घ्यावेत आपण किसणीने बटाटे उकडून घेतल्यामुळे आपले पॅटीस हे एकदम सॉफ्ट होतात। आता यामध्ये आपल्याला किसलेल्या बटाट्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकले। आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपले पॅटीस एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी बनतात। चला तर मग आता आपण याचे पॅटीस बनवून घेऊया। आपण हाताला सुरुवातीला तेल किंवा थोडंसं पाणी लावायचे, म्हणजे पॅटीस हे आपल्याला तयार करताना हाताला चिकटणार नाहीत। अशा प्रकारे ते पॅटीस चांगले तयार होत आहेत। इथे 2 बटाटे उकडले होते, 2 बटाट्यामध्ये आपल्याला साधारणतः 7 ते 8 पॅटीस तयार होतात। आता आपण हे तेलामध्ये थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे। मी इथे तेल वापरले आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, परंतु ब्रेड आपल्याला भाजताना तूप मी थोडं वापरले, त्यामुळे इथे मी पॅटीस तळताना तेलाचा वापर केला आहे। चला आता मस्त पॅटीसला लालसर कलर येतोय, म्हणजेच ते चांगले फ्राय होत आहेत। अशा प्रकारे पॅटीसचा कलर आता चेंज झाला आहे। मंद आचेवर आपले हे पॅटीस करून घ्यायचे तयार, म्हणजे ते खरपूस आणि टेस्टी बनतात। चला तर मग आता आपले पॅटीस तयार झालेत। आता आपण ब्रेड चाट बनवायचे, त्यासाठी मी इथे घेतले आहे ब्रेड। तुम्ही इथे रेग्युलर ब्रेडसुद्धा घेऊ शकता। ब्रेड आपल्याला आता हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि हे ब्रेड आपल्याला फक्त एका साईडनेच भाजायचे आहेत, कारण की आपल्याला ब्रेडच्या मध्ये पॅटीस आणि चाट तयार करायचे। अशा प्रकारे 4 ब्रेड मी इथे भाजून घेतले तुपावर मस्त। आता सुरुवातीला आपण इथे 2 ब्रेड तयार करून घेऊया। त्यासाठी ब्रेडवर मी टाकली आहे पहिल्यांदा हिरवी चटणी। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। त्यानंतर आपल्याला गुळाची आणि चिंचेची चटणी घ्यायची आहे, ती टाकायची आहे त्यावर। चिंच गुळाच्या चटणीमुळेच आपला चाट एकदम भारी लागतो। त्यावर आता मी पॅटीस ठेवले आहे एक आणि बारीक शेव टाकते। अशा प्रकारे आपला चाट एकदम मस्त तयार होतोय। आता वरतून मी दुसरे फ्राय केलेले भाजलेले ब्रेड ठेवते, त्यावर आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि बारीक शेव घ्यायची आहे, ती पण टाकली आहे थोड्या प्रमाणात। तसेच आता तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी चटणी पण इथे टाकू शकता आणि थोडंसं दही टाकले आहे, म्हणजे आपला हा चाट आता मस्त गोड आंबट तयार होणार। आता ही चिंच गुळाची चटणी पण वरतून टाकली आहे। चला तर मग आपला हा ब्रेड पॅटीस चाट तयार होतोय आणि आपल्या तोंडाला पाणीही सुटते। चला तर मग ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।